महेश आणि मला फोन करणार, शेट कुठं आहे, दादा कुठं आहे, तर तुम्ही येत असाल तरच बैल घेऊन जातो. आणि किती सुट्टी मेकर आले पण परेश दादाचा एकच म्हणणं का माझे सुट्टी मेकर घरचे सुट्टी मेकर, विषयच नाही. बरोबर. कारण परेश शेठचं नाव जे लौकिक होत होतं म्हणजे स्वर्गवासी आपला काय नाव बैलाचं ते वरदान. कारण वरदान जेव्हा कैलासवासी झाला त्याच्यानंतर बरेचसे गाडा मालक किंवा बरेचसे जे लोक ट्रोल करत होते की मोठे मोठे गार केले गंमतमध्ये, पण परेश शेठ काय संपणारा नाहीये. त्यांनी आज करून दाखवलंय. कमी पण कुठेतरी कमी नाहीये. छोटा वरदान आणि मेहरबान असे बरेचसे त्यांनी हिरे घडवलेत आणि आज शापूर केसरी सुद्धा गाजवायला सज्ज झालेले आहेत ते. सर्वात गोष्ट बदल्यावर परेश शेट होता नाद कोणी मुंबईमध्ये करतच नाही त्याच्याबद्दल. शांत स्वभावाचा म्हणजे त्यांचा राहणीमान, संयमी गाडा मालक. संयमी गाडा मालक. आणि बघा एवढी वासरं पालतात, आता 11 वासरं त्यांच्या दावणीला आहेत, कोणत्या खबर पण नसेल. एक ना दोन ना 11 वासरं पोसाची खाऊ नये, दूधच किती जात असेल निसता. आणि परिचयाचं तर काय नावच ना. आणि वरदानचे आमच्या रोजचा स्टेटस असते, स्वर्गवासी वरदान झाले, लय आमच्या जीवाला लागला. कारण फायनल मारली 3 फेऱ्या आदातमध्ये त्यांनी येऊन मुंबई कावत होता. आणि बिंजोडला तर बादशाह झाला तो पण. आणि दादाचा परेश दादा म्हणजे सुट्टी मेकर मी असेल तरच बैला काढतो, नाही तर बैला काढत नाही. मगून वरदानला भावपूर्ण श्रद्धाने आणि आजचा गुलाल पूर्ण त्याला. बघा खूप सुंदर. कारण असे सुट्टी मेकर यांच्या तोंडून कमी ऐकायला मिळतंय आणि मुंबईनी आणि महाराष्ट्राने अखंड प्रेम दिलं. दादा सोनारपाडा हे नाव अखंड महाराष्ट्रामध्ये आणि 14 देशाच्या पलीकडे सुद्धा गेलं होतं, पण कुठेतरी ते थोडंसं कमी झालं होतं. पण पुन्हा वरदान ग्रुपनी आणि सोन्या ग्रुपनी ते पुन्हा एक लौकिक करायला घेतलंय. सोनालपारची गावदेवीचा आशीर्वाद आहे, त्यांचं नाव कधी कमी होणार नाही. कारण दोन्ही खंबीर आहेत, जयेशदादा असेल परेशदादा असेल. कारण हे आपल्या असं करतात, ते दाखवून नाही देत, पण खेळणं आलं ना तर मग दाखवतात का काय चीज आहे. 50-50 ब्रँड हा कधी कमी होणार नाही. आणि तुम्हाला एक सांगतो परत, कारण जेवढं पण आहेत ना छोटे मोठे सुट्टी मेकर असेल, तुम्ही पहिले इचराचा ड्रायव्हर कोण आणि सुट्टी मेकर कोण. कारण सुट्टी नाही बैलाची झाली तर गुलाल होणार नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. माझं तर नाव आहेच, पण अनेक सुट्टी मेकर असतील, पहिले विचारा तुमची बैला कोणी सोडली. कारण सुट्टीचं महत्त्व जास्त असतं, बिंजोडला पण असो काही वेळेला. मोठ्या गाडीला ज्याची सुट्टी तो विजय. बघा खूप सुंदर दादानं सांगितलं. जेव्हा एखादा त्रिकूट मिळून येतोय म्हणजे ड्रायव्हर सुट्टी मेकर आणि महादेवाचा नंदी, तरच तो गुलाल आपल्या मालकाच्या माथ्याला लागतोय. कारण हे जर घडलं तरच तो त्रिकूट साध्य कुठंतरी होतोय आणि फायनलसाठी प्राप्त राहतोय. हो 100%. कारण सगळ्या जणांचं एकमत असेल आणि एक मन फोडून जर आपला पेरा असेल, दोघा मालकाही मन फोडून केला ना तो यशस्वी गुलाल होणारच असा. कारण दिल खोलून पेरा झाला आणि माणसा सर्वांना विचारत असतात, विचारल्याने सगळ्यांचं मन एक होतं, एक झाला मग तो कुठंतरी आपल्याला सगळ्यांचा आशीर्वाद लागतो आणि आपण गुलालात पात्र होतो. बघा खूप सुंदर. चांगले असे सुट्टी मेकर, सुप्रसिद्ध सुट्टी मेकर म्हणून महाराष्ट्राला लाभलेले आहेत आपले केशवदादा आणि लखनचे मालक सुद्धा आहेत, जुने जाणते गाडा मालक. दादा आज शापूर केसरीचा जो आनंद आहे आणि पब्लिकने तुम्हाला जो आनंद दिलेला आहे, बघू शकता पब्लिक सुद्धा खूप जमलेले आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? पब्लिक आता ॲक्च्युली मी नवीनच आहे. मला काही जास्त याच्यात आयडिया नाही आहे. पण आनंद वाटतो आज. आनंद वाटतो त्याच्यासाठी तर आनंदात आलोय मी. बघा परेश शेठ सुद्धा आपल्या जोडीला आहेत. शेठ आज तुम्ही बघा केशव मामा सुद्धा बोलले की जो 50-50 ब्रँड आहे तो कधी ना संपणारा आणि कधी ना कमी होणारा. बघा दादांनी सांगितलं, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही आहे त्यावर तर आम्ही तर कमी करून तर देणारच नाही न, पुढे असंच आम्ही चालत नावं घडवतच राहणार. मी तर आहे त्यावर तर मी तर बैल पण घेणार ना. बैल तर लहान लहान छोटी वासरे घेऊन मी 1 नंबरमध्ये वासरे घेऊन जातो. बघा खूप सुंदर दिलदार व्यक्तिमत्व नेहमी दाखवत असतात आणि संयमी गाडा मालक आहेत. आमचे ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर, दुसरा योकर ड्रायव्हर ना, कुणाल कुणा गंपत ड्रायव्हर, हे नेहमी न सुट्टी मेकर सर्व आमचे आमचे गंधारीचे, हे आपले केशवदादा मंगेशदा, सर्व असे ना, सर्व पोरं सर्व नेहमी म्हणजे आपल्या पाठीशीच असतात ना. मी कधी पण फोन केला, मी नसलो तरी चालेल, त्यांच्यावर मी सगळं सोडून देतो. बघा खूप सुंदर. दादा पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि केशव मामांच्याकडे जाऊया. लास्टचाच प्रश्न दादा, येवन जोडी कुठेतरी आज घासाघाशीमध्ये हार पत्करावी लागली, कुठेतरी निराशा दिसून आली. कारण बरेचसे प्रेक्षक मंडळी सुद्धा आज नाराज झाली. काय सांगाल? काय नाही, भावाभावांची लढत होती एवन जोडी आणि आकाशचा आपला शंभू होता. कारण ती काळी कडेला गेली मागून मला 100% माहीत होता का कडेचा आणि मधला बराच फरक पडतं. तर आकाशला शुभेच्छा देतो.
कारण भावाभावात लढत आहे. आकाश जिंकला काय आणि भोंगा जिंकला काय एकच आहे. आम्हाला सर्व आनंद आहे. आज प्रेक्षक वर्ग सुद्धा बघायला मिळतोय, खूप गर्दी झालेली आहे. कारण 50-50 जो ब्रँड आहे ना कधी संपणार आहे ना संपणार नाही. 50-50चं सांगितलं ना, 50-50मधूनच मी वाटते आलेलं आहे. कारण जेव्हा सोन्या बैल सोडाजू भले भले बैलांना आपण गाड केल्यात सुट्टीमागे, तिथून आपलं नाव आहे तर 50-50चं नाव कधीच बंद होणार तुम्हाला आत्ता पण सांगतो. आणि परेश दादाचा असं आहे का शून्यातून बैल वरती घेऊन जातो, वासरं आणतो, घडवतो कमी किमतीने आणि किमती पण टाकत नाही, कमी किमतीने घडवून एक नंबर घडवतो, त्यालाच वाघ बोलतात. बघा खूप सुंदर. दादा, जे असं कुठंतरी कमी ऐकायला मिळतं, कारण शून्यातून विश्व निर्माण करणारे गाडा मालक म्हणजे आपले परेश शेठ भंडारी. आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि फायनलसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तुम्हाला पण शुभेच्छा देतो, कारण तुम्ही पण आमची मुलाखत कुठंतरी कानाकोपऱ्यात पोचवाल आणि आमचं नाव लवचिक कराल, त्याबद्दल तुम्हाला पण अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.